बुल्ढाना जिले के लोनार पंचायत समिति पिपलनेर गांव में एक सीनियर सोशल वर्कर अनिल कुमार अर्जुनवार कांबले ने कई बार ग्राम पंचायत और पंचायत समिति के शिकायत की थी कि हम पिपलनेर में उनके समुदाय के लोग करीब 35 से 40 साल से इस जगह का इस्तेमाल मरे हुए हैं, जानवरों की खाल उतारने के लिए करते आ रहे हैं। लेकिन समय के साथ हालात और काम धंधा बंद होने की वजह हमने इस जगह को वस्ताद लहूजी साल्वे और लोकशाहिर अन्नाभाऊ साठे की यादगार के लिए प्लान किया है। कुछ जमीन कैलाश सोसाइटी को दी गई थी। उन्होंने वस्ताद लाहौजी साल्वे और लोकशाहिर अन्नाभाऊ साठे के यादगार में चारों ओर फेंसिंग कर दी थी, लेकिन कुछ लोग समाज में फूट डालने के मकसद से ग्राम सेवकों के जरिए जमीन हड़पने की कोशिश कर रहे हैं। कांबले ने आज 22 जून 2026 से पंचायत समिति लोनार में सरना पर आधा नंगा होकर विरोध प्रदर्शन शुरू कर दिया। उनकी मांग है कि टूटी हुई बाढ़ की मरम्मत की जाए, जमीन पर कब्जा करने की कोशिश को तुरंत रोका जाए। ये भी चेतावनी दी है कि अगर मांगी पूरी नहीं हुई तो ये सरना का खुद को जला लेंगे। इससे तालुका के लोग समेत सभी ने इस विरोध प्रदर्शन पर ध्यान दिया है। कांबळे साहेब, आज दिनांक 22 जून आजपासून आपण लोणार पंचायत समितीसमोर जे सरणावर अर्धनग्न आंदोलन करत आहात, या संदर्भात सविस्तर जरा आमच्या चॅनलला माहिती द्या एकदा। ठीक, आपण जे आज जे उपोषणाला बसलो हे फक्त महापुरुषांची जे स्मारक आहेत त्या महापुरुषाच्या स्मारकासाठी जागा मागितली। तर हे महापुरुष म्हणजे क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे, डॉक्टर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या स्मारकासाठी आपण जागा मागितली आणि यापूर्वीसुद्धा त्याला मागितलेलीच होती। प्रत्येक वेळेस या ग्रामपंचायतचे जे काही उमेदवार होते, सरपंच वगैरे, प्रत्येक वेळेस निवडणूक आली की तुमची जागा आहे तिथं तुम्हाला समाज मंदिर देण्यात येईल, ती जागा आहे तुमची तिथं समाज मंदिर देण्यात येईल। प्रत्येक वेळी या अज्ञान म्हणजे हे ज्यांचा विकास झाला नाही अशा मातंग समाजाला हे चॉकलेट देत बसले आणि यांचं वोटिंग आजपर्यंत घेत बसले। आज त्या जागेवर तेच स्वतः ताबा करायच्या विचारात तार कुंपण तोडून त्यांनी त्याच्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला। वास्तविक पाहायला गेलं तर हे ग्रामसेवकनं त्याने हे करायला पाहिजे होतं, द्यायला पाहिजे होतं। या संदर्भात तुम्ही ग्रामपंचायतला वेळोवेळी निवेदन तर दिलं असेलच ना? किती वेळेस ग्रामपंचायतला निवेदन दिले? निवेदन म्हणजे तसं लेखी नाही दिलं। आता कसं आहे, सर्व समाज अडाणी आहे आणि अडाणी समाज असल्यामुळं त्याचा त्यानं फायदा घेतला, दुसरं काय नाही। कारण तुम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे ना? हो दिलेलं तर आहे, मी आत्ता दिलेलं आहे। हो का? हा, तर लेखी निवेदन तसे दिलेले आहेत आपण बरं। पंचायत समितीला, पंचायत समितीला सुद्धा दिलेलं आहे हे, आणि त्याच्यानंतर निवेदन सुद्धा दिलेले आहे, अर्ज निवेदन हे भरपूर दिलेले त्याला। यांना माहीत असताना सुद्धा यांनी हे तुमची अपेक्षा काय कारवाईची आहे सदर हो? जर या आंदोलन आता तुमच्या आमरण उपोषणाला व्यवस्थित त्यांनी जर हाताळलं नाही तर तुमचा काय इशारा राहील? इथून पुढं आमचा इशारा फक्त हाच आहे। आता जे सरण रचले ना, हाच आमचा खरा इशारा। कारण माहिती आहे का साहेब, या क्रांतीवीरांनी आज देशोधडी, आज त्यांनी त्यांचा परिवार नाही पाहिला, आज त्यांनी त्यांचं म्हणजे कुठल्या प्रकारची त्यांची सुविधा त्यांनी घेतली नाही। त्या ब्रिटिश काळामध्ये त्यांनी लढा दिला आणि लढा देऊन सण ते आज अमर झाले, शहीद झाले, तुमच्या आमच्यासाठी झाले ना। आज जर ते कदाचित लढले नसते तर आज रोजी ब्रिटिश गव्हर्नमेंट इथून गेलं नसतं, आज सुद्धा ब्रिटिश गव्हर्नमेंट इथं स्थापित असतं। ते फक्त गेलं कशामुळं? या लोकांमुळं गेलेलं आहे। मग या लोकांना न्याय नाही द्यायचा, मग कोणाला न्याय देणार आहे तुम्ही? या लोकांसाठीच महत्त्वाचं आहे ना, हा न्याय या लोकांना द्यायला पाहिजे आणि तेवढ्यासाठी मी इथं बसलो। आपण बघत आहात, जर या ठिकाणी यांना जर न्याय मिळाला नाही तर सविस्तर त्यांनी स्वतः सरण रचून अर्धनग्न आंदोलन तर करत आहेच, पण याच सरणावर त्यांची चिताही पेटेल असाही त्यांचा इशारा आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोनसाठी शिलवंत इंगळे, लोणार।